यांना 12 गोष्टी चुकून सुद्धा सांगू नका. माणूस समाजात राहतो, घराशेजारी लोक असतात, रोजचे बोलणे चालणे, ओळख वाढते, हळूहळू विश्वास बसतो. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते, कारण शेजारी म्हणजे मित्रच असतो असे नाही. काही वेळा शेजारी हे तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जवळचे निरीक्षक असतात आणि त्याच निरीक्षणाचा गैरवापर कधी होईल हे कळत नाही. म्हणून आयुष्यात शांत, सुरक्षित आणि तणावमुक्त राहायचे असेल तर खाली दिलेल्या 12 गोष्टी शेजाऱ्यांना कधीही सांगू नका. पहिली गोष्ट, तुमची आर्थिक परिस्थिती. तुमच्याकडे किती पैसे आहेत, पगार किती आहे, कुठे गुंतवणूक केली आहे, कर्ज किती आहे, बचत किती आहे, घरात पैसा कसा फिरतो हे शेजाऱ्यांना कधी सांगू नका. कारण पैसा कळला की तुलना सुरू होते, तुलना झाली की जळजळ सुरू होते, जळजळ झाली की अपप्रचार सुरू होतो. आज तुम्ही ठीक आहात म्हणून कोणी गोड बोलतं, पण उद्या तुमच्याकडे पैसा जास्त आहे कळले तर त्याच माणसानेचे वागणे बदलते. कधी मदतीसाठी, कधी उधारीसाठी, कधी टीकेसाठी तुमच्यावर नजर ठेवली जाते. दुसरी गोष्ट, घरातील भांडणे आणि मतभेद. नवरा बायकोतील वाद, सासू सुनेतील तणाव, भावंडातील गैरसमज हे घरच्या 4 भिंतीतच राहिले पाहिजेत. शेजाऱ्यांना हे सांगितले तर ते तुमच्या वेदनांवर फुंकर घालत नाहीत, तर त्यावर मीठ चोळतात. आज जे ऐकून घेतात उद्या तेच शब्द बदलून इतरांना सांगतात. तुमच्या घरातील कमजोरी ही त्यांच्यासाठी चर्चेचा विषय बनते. तिसरी गोष्ट, तुमची पुढची योजना. तुम्ही घर बांधणार आहात, व्यवसाय सुरू करणार आहात, नोकरी बदलणार आहात, गाव सोडून शहरात जाणार आहात, काहीतरी मोठे करायचे आहे हे आधीच शेजाऱ्यांना सांगू नका. योजना जाहीर केल्या की अडथळे वाढतात. नकारात्मक बोलणे, शंका निर्माण करणे, भीती घालणे सुरू होते. काही वेळा मुद्दाम अपयशाचीच इच्छा लोकांच्या मनात असते. चौथी गोष्ट, तुमचे वैयक्तिक दुःख, आजार, मानसिक ताण, चिंता, भीती, अपयश सगळे प्रत्येकाला कधी ना कधी येते. पण हे सगळे शेजाऱ्यांपुढे मोकळे करणे धोकादायक ठरते. कारण काही लोक सहानुभूती दाखवतात पण आतून आनंद मानतात. तुमचे दुःख त्यांच्या समाधानाचे कारण बनू शकते. पाचवी गोष्ट, घरातील मौल्यवान वस्तू. घरात सोनं आहे, दागिने कुठे ठेवले आहेत, कोणत्या कपाटात काय आहे, कोणत्या दिवशी घर रिकामं असतं हे शेजाऱ्यांना सांगू नका. माहिती दिली म्हणजे धोका वाढतो. कधी चोरी, कधी संशय, कधी गैरसमज याची बीज इथेच पेरली जातात. सहावी गोष्ट, तुमची कमकुवत बाजू. तुम्हाला कशाची भीती वाटते, कुठे तुम्ही भावनिक होतात, कोणत्या गोष्टींनी तुम्ही पटकन दुखावता हे शेजाऱ्यांना सांगितले तर तेच शस्त्र बनते. भविष्यात वाद झाला तर हीच कमकुवत बाजू तुमच्या विरुद्ध वापरली जाते. सातवी गोष्ट, मुलांबद्दलची चिंता. मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, तब्येत नीट नाही, वाईट संगत आहे, अशा गोष्टी शेजाऱ्यांना सांगू नका. कारण आज चिंता ऐकली जाईल पण उद्या त्याच मुलांवर शिक्के मारले जातील. समाजात नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. आठवी गोष्ट, नवरा बायकोमधील प्रेमाची गुपित. तुमचे नाते कसे आहे, कोण जास्त समजूतदार आहे, कोण जास्त अधिकारात आहे हे सांगणे टाळावा. कारण काही लोक नात्यात विष कालवायला फार वेळ लावत नाहीत. कानात शब्द टाकून गैरसमज वाढवले जातात. नववी गोष्ट, तुमची यशस्वी गोष्ट खूप जास्त सांगणे. यश सांगावे पण मर्यादित. खूप कौतुक स्वतःचे केले तर लोकांच्या मनात द्वेष वाढतो. शेजाऱ्यांपुढे सतत आपली प्रगती मानली तर ते तुमच्या पाठीमागे तुमच्याच अपयशाची वाट पाहू लागतात. 10वी गोष्ट, नातेवाईकांबद्दलचे वाईट मत. तुमच्या भावकीत कोण वाईट आहे, कोण फसवतो, कोणाशी वाद आहे हे शेजाऱ्यांना सांगितले तर तेच पुढे जाऊन तुमच्याच नात्यात गोंधळ निर्माण करतात. बाहेरचा माणूस कधीच तुमचा आणि तुमच्या माणसांमधील प्रश्न मिटवत नाही. 11वी गोष्ट, तुमची एकटेपणाची भावना. तुम्ही एकटे आहात, आधार नाही, कोणी नाही असे सांगणे टाळा. कारण काही लोक याचा गैरफायदा घेतात. एकटेपणा कळला की नियंत्रण गाजवायची मानसिकता निर्माण होते. 12वी गोष्ट, तुमचे पुढचे पाऊल कधी उचलणार आहात, कधी घर बदलणार, कधी जमीन विकणार, कधी निर्णय घेणार हे आधीच शेजाऱ्यांना सांगू नका. निर्णय शांतपणे घ्या. काम पूर्ण झाल्यावरच लोकांना कळू द्या. आधी सांगितले तर अडथळे निर्माण होतात. शेवटचा महत्त्वाचा विचार, शेजारी म्हणजे शत्रू नाहीत पण सगळे शेजारी आपले हितचिंतकही नसतात. अंतर ठेवणे म्हणजे तिरस्कार नाही तर शहाणपण आहे. मर्यादित बोलणे, मोजके सांगणे आणि उरलेले स्वतःपुरते ठेवणे हेच सुरक्षित आयुष्याचे गुपित आहे. मित्रांनो, तुमचे शेजारी कसे आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.